मागच्या लेक्चरला आपण प्रॅक्टिकल जो प्रॉब्लेम होता त्याच्यामध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिल्यानंतर कशा पद्धतीने त्याचं पोस्टिंग केलं जातं, त्या पद्धतीने ॲडजस्टमेंट सुद्धा जर दिल्या तर कशा प्रकारे त्याचं पोस्टिंग केलं जातं, तर याचा अभ्यास आपण मागच्या लेक्चरला या ठिकाणी केला होता. सेम प्रॉब्लेम आज आपण बघतोय 2 नंबरचा प्रॉब्लेम, जो की 2 वेळा आतापर्यंतच्या युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये विचारला होता. पहिला म्हणजे नोव्हेंबर 2018 साली हा प्रॉब्लेम विचारला होता. त्याच पद्धतीने नोव्हेंबर 2019 साली सेमिस्टर फर्स्टमध्ये हा जो आजचा प्रॉब्लेम आपण घेणार आहे तो त्या ठिकाणी विचारला होता 10 मार्काला. ठीक आहे. आता याच्यामध्ये प्रिपेअर काय करायला सांगितलं हे पहिल्यांदा बघणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला या ठिकाणी काय प्रिपेअर करायला सांगितलंय? प्रिपेअर रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31/3/2017. तुम्हाला फक्त आणि फक्त सोल्युशन मध्ये रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट या ठिकाणी काय करायला सांगितलंय? तयार करायला सांगितलं आहे. बॅलन्स शीट तुम्हाला या ठिकाणी तयार करायची नाही, कारण बॅलन्स शीट इथं प्रिपेअर करायला सांगितले नाही. जे प्रिपेअर करायला सांगितलंय त्यालाच या ठिकाणी मार्क असतात. फक्त रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच तुम्हाला या ठिकाणी तयार करायचे आणि त्यालाच या ठिकाणी किती मार्क आहेत? 10 मार्क आहेत. त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट बघा. आता फीज ₹50,000 इज स्टील टू बी रिसिव्ड. फीज वरती ऍडजस्टमेंट आहे, त्याला आपण रेड केले, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. त्याच पद्धतीने सॅलरी टू असिस्टंट अनपेड ₹7,500. सॅलरी टू असिस्टंट बरोबर इथे दिले बघा. सॅलरी ऑफ द स्टाफ याला रेड केलेलं आहे आपण. आणि डेप्रिसिएशन सांगितले फर्निचर, इक्विपमेंट आणि जनरेटरवरती 10%. तर या ठिकाणी फर्निचर, इक्विपमेंट आणि जनरेटरला आपण या ठिकाणी रेड केलेला आहे. तुम्ही टिक मार्क करायचे. ओके. तर आज आपण हा 2 नंबरचा प्रॉब्लेम स्टार्ट करूया. बघा आता काय सांगितलेलं आहे. डॉक्टर राज कमेन्स्ड हिज प्रॅक्टिस ऑन 1 एप्रिल 2016 ॲट कोल्हापूर. बघा, डॉक्टर राज हा डॉक्टर आहे, त्याने स्वतःची प्रॅक्टिस त्या ठिकाणी चालू केलेली आहे. आणि ती प्रॅक्टिस कधी चालू केलेली बघा? 1 एप्रिल 2016 म्हणजे 1 एप्रिल 2016 त्याने नुकतीच नवीन प्रॅक्टिस ॲज ए डॉक्टर म्हणून त्याने स्टार्ट केलेली आहे कोल्हापूरमध्ये. हिज रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर दी फर्स्ट इयर ॲज फॉलोज. आणि पहिल्या वर्षाचं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट त्यांचं या ठिकाणी दिलेलं आहे. आणि हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट कधीचं दिलंय? 31 मार्च 2017. बरोबर. म्हणजे आर्थिक वर्षाच्या शेवटी किती रुपयाची कॅश त्यांच्याकडे या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये आली ते तुम्हाला रिसिप्ट साईडला दिलंय. आणि किती रुपयाची कॅश त्यांच्या या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रोफेशन मधून गेलेली आहे हे तुम्हाला पेमेंट साईडला दिलेलं आहे. आता रिसिप्ट साईड सुरुवातीला आपण ट्रान्सफर करणार आहे. रिसिप्ट साईड ट्रान्सफर करत असताना एक लक्षात ठेवायचं, एक तर रिसिप्ट साईडला किंवा लायब्ररी साईडला ट्रान्सफर होणार. म्हणजे रिसिप्ट साईड ट्रान्सफर करत असताना 2 घटकांचा विचार करायचा. एक तर ते रिसिप्ट का लायब्ररी आहे, दोन्हीपैकी एक. त्याच्यानंतर पेमेंट साईड ट्रान्सफर करत असताना 2 घटकांचा विचार करायचा. एक तर ते एक्सपेंडिचर असेल किंवा असेल. एक्सपेंडिचर आहे का असेट आहे, या 2 घटकांचा विचार करून तुम्हाला पेमेंट साईड या ठिकाणी काय करायचे? ट्रान्सफर करायचे. ओके. आता रिसिप्ट साईडची सुरुवात असते ती नेहमी ओपनिंग कॅश किंवा बँक बॅलन्सने होते. बरोबर. कारण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटलाच आपण कॅश ऑब्लिक बँक अकाउंट असं सुद्धा म्हणू शकतो, कारण आलेली कॅश रिसिप्ट साईडला असते आणि गेलेली कॅश पेमेंट साईडला असते. बरोबर. म्हणून रिसिप्ट साईडची सुरुवात नेहमी ओपनिंग कॅश किंवा बँक बॅलन्सने होते. परंतु या ठिकाणी नुकतीच नवीन प्रॅक्टिस या ठिकाणी चालू केल्यामुळे 1 एप्रिल 2016 गेल्या वर्षी कोणत्याही प्रकारचा कॅशचा किंवा बँकचा बॅलन्स शिल्लक नाहीये. त्याच्यामुळे तो पुढल्या वर्षाचा म्हणजे 1 एप्रिल 2016 या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी दिसत नाहीये. तर बघा आता 1 एप्रिल 2016 काय सांगितलं बघा रिसिप्ट साईडला? टू कॅश इंट्रोड्यूस ₹10 लाख. बघा, डॉक्टर राजने 10 लाख रुपयाची 10 लाख रुपये कॅश कॅपिटल म्हणून काय केलेले आहे? प्रोफेशन मध्ये गुंतवलेले आहे. मग कोणताही प्रोफेशन किंवा कोणताही बिझनेस स्टार्ट करत असताना सुरुवातीला जी कॅश व्यवसायामध्ये इंट्रोड्यूस केली जाते किंवा आणली जाते त्याला आपण काय म्हणतो? कॅपिटल. तर हे एक प्रकारचं काय आहे? कॅपिटल आहे. किती रुपयाचं कॅपिटल गुंतवलंय त्याने? 10 लाख. तर याचा इफेक्ट कुठे होणार? बॅलन्स शीटच्या लायब्ररी साईडला, इनर कॉलमला. परंतु या ठिकाणी आपण बॅलन्स शीट तयार न केल्यामुळे याचा इफेक्ट होणार नाही. फक्त रिसिप्ट अँड एक्सपेंडिचरचाच विचार करायचा. रिसिप्ट अँड एक्सपेंडिचरशी रिलेटेड असणारे घटकच आपण काय करणार आहोत? रिसिप्ट अँड एक्सपेंडिचरला ट्रान्सफर करणार आहोत. बाकीचे घटक आपण काय करणार आहे? इग्नोर करणार आहे. त्याच्यानंतर ना दुसरा घटक दिला बघा, फीज रिसिव्ड ₹5 लाख. बरोबर. आता फीज सर्वांना माहिती आहे. जे प्रोफेशनल व्यक्ती असतात ते प्रोफेशनल व्यक्तींनी काय एक चांगलं असं नॉलेज त्यांनी प्राप्त करून, एक चांगलं स्किल असं प्राप्त करून ते काय करत असतात? स्वतःची प्रॅक्टिस त्या ठिकाणी करत असतात. आणि अशी प्रॅक्टिस करत असताना ते समाजाला एक प्रकारे सेवा देण्याचंच काम करत असतात. परंतु अशी सेवा देत असताना त्याचा मोबदला म्हणून ते काय रिसिव्ह करत असतात? फीज रिसिव्ह करत असतात समाजातील लोकांकडून. मग असं डॉक्टर राजने त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये किती रुपयाची फी, किती रुपयाची कॅश आपण म्हणू शकतो प्राप्त केलेली आहे? 5 लाख. आता ही फीज जर डॉक्टर राजने प्राप्त केली असेल किंवा डॉक्टर राजकडे आली असेल तर ही फीज डॉक्टर राजच्या दृष्टिकोनातून काय असणार आहे? इन्कम असणार आहे. बरोबर. आणि त्या इन्कमलाच काय म्हणतो आपण? रिसिप्ट. म्हणून या फीज रिसिव्डचा इफेक्ट कुठे होणार? रिसिप्ट आहे. बरोबर. इनर कॉलमला आपण अमाऊंट दाखवूया 5 लाख. त्याच्यानंतर एक जागा सोडायची.
बरोबर. हे रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2017 आपण तयार केलेलं आहे. कोणाच्या बुकमध्ये करतोय आपण? डॉक्टर राजच्या बुक. तर पुढे काय सांगितलं बघा, टू रिसिप्ट्स फ्रॉम डिस्पेन्सरी अमाऊंट सांगितले 9 लाख. डिस्पेन्सरी म्हणजे काय? दवाखाना. आता दवाखान्याच्या माध्यमातून त्या डॉक्टर राजकडे त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये किती रुपयाची कॅश आलेली आहे? 9 लाख, म्हणजेच 9 लाख रुपयाची कॅश आलेली आहे. 9 लाख रुपयाची जर कॅश त्याला जर मिळत असेल तर त्याच्या प्रोफेशनच्या दृष्टिकोनातून हे काय असणार आहे? इन्कम असणार आहे. बरोबर. मग हे इन्कम तुम्ही कुठे दाखवणार? जागा सोडायची, फीज रिसिव्ड नंतर ना, आणि खालच्या वेळेला म्हणायचं टू रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी आणि अमाऊंटच्या डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये अमाऊंट जाईल किती रुपये? 9 लाख रुपये. कारण याच्यावरती कोणत्याही प्रकारची ऍडजस्टमेंट दिलेली नाही, त्याच्यामुळे आउटर कॉलम मध्ये डायरेक्ट अमाऊंट जाईल 9 लाख रुपये. टू व्हिजिट फीज अमाऊंट 3 लाख. बरोबर. आता व्हिजिट फी म्हणजे काय? आता डॉक्टर पेशंटला त्याच्या घरी जाऊन किंवा त्याच्या घरी जाऊन व्हिजिट देऊन त्या ठिकाणी काय करत असतात? पेशंटला तपासण्याचं काम करत असतात. मग असं अनेक पेशंटच्या घरी जाऊन किंवा अनेक पेशंटला व्हिजिट देऊन अशा व्हिजिटच्या माध्यमातून त्या डॉक्टर राजकडे त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये किती रुपयाची कॅश त्या ठिकाणी आलेली आहे? 3 लाख रुपयाची कॅश. मग हे 3 लाख जर व्हिजिटच्या माध्यमातून जर डॉक्टरकडे येत असतील त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये, तर हे डॉक्टरच्या दृष्टिकोनातून काय झालं? इन्कम झालं. म्हणजे एक्सपेंडिचर अकाउंटच्या रिसिप्ट साईडला त्या ठिकाणी म्हणणार तुम्ही काय? बाय व्हिजिट फीज, त्याच्यावरती कोणतीही ऍडजस्टमेंट नाहीये. अमाऊंट डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये जाईल किती रुपये? 3 लाख. ते बघा, टू मिसलेनियस रिसिप्ट किती रुपये सांगितले? 1 लाख. मिसलेनियस रिसिप्ट म्हणजे काय? किरकोळ उत्पन्न आपण म्हणू शकतो त्याला, की त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये डॉक्टर राजला किती रुपयाचं किरकोळ उत्पन्न त्या ठिकाणी झालेलं आहे? 1 लाख रुपयाचं किरकोळ उत्पन्न त्या ठिकाणी झालेलं आहे. मग कोणातून काय असणार आहे? इन्कम असणार आहे. त्याचा सुद्धा इफेक्ट तुम्ही कुठे दाखवणार? रिसिप्ट साईडला. बरोबर. बाय मिसलेनियस रिसिप्ट आणि डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये अमाऊंट जाईल किती रुपये? 1 लाख रुपये. आपण रिसिप्ट साईड या ठिकाणी पूर्ण ट्रान्सफर केलेली आहे. रिसिप्ट साईडला मोस्टली रिसिप्ट साईड ही रिसिप्ट साईडलाच ट्रान्सफर होते. ठीक आहे. आता एक जो घटक होता सुरुवातीचा कॅश इंट्रोड्यूस, हे कॅपिटल होतं आणि याचा इफेक्ट कुठे होणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल म्हणून तुम्ही दाखवला आणि इनर कॉलमला 10 लाख. परंतु या ठिकाणी बॅलन्स शीट तयार न केल्यामुळे या घटकाचा इफेक्ट होणार नाही. हा घटक इग्नोर करायचा. ठीक आहे. ही झाली रिसिप्ट साईड. आता आपण पेमेंट साईड ट्रान्सफर करूया. बघा, आता पेमेंट साईड म्हणजे काय? की त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजेच 1 एप्रिल 2016 टू 31 मार्च 2017 या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये डॉक्टर राजच्या प्रोफेशन मधून किती रुपयाची कॅश गेली वेगवेगळ्या घटकांसाठी, ती कॅश तुम्हाला या ठिकाणी पेमेंट साईडला दिलेली. आता बघा, फर्निचर. आता डॉक्टर राजने त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये एक नवीन फर्निचर खरेदी केले. किती रुपयाचं? 1 लाख रुपयाचं. फर्निचर सर्वांना माहिती आहे. फर्निचर काय असते? पेमेंट साईड ट्रान्सफर करत असताना एक तर एक्सपेंडिचर किंवा असेट, दोन घटकांचा विचार करायचा आणि ट्रान्सफर करायचा. ठीक आहे. फर्निचर सर्वांना माहिती आहे. फर्निचर एक्सपेंडिचर नाहीये, तर ती काय आहे? आपली त्याच्या प्रोफेशनच्या दृष्टिकोनातून फर्निचर काय आहे? असेट आहे. याचा इफेक्ट कुठे होणार? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. परंतु या ठिकाणी आपण बॅलन्स शीट तयार न केल्यामुळे या घटकाचा इफेक्ट होणार नाही. हा घटक इग्नोर करायचा. त्याच्यानंतर सांगितलं इक्विपमेंट्स 3,80,000. इक्विपमेंट्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज असेट ऑफ द प्रोफेशन. अकॉर्डिंग टू राज, डॉक्टर राज प्रोफेशन, इक्विपमेंट इट इज द असेट ऑफ हिज प्रोफेशन. सो हा देखील घटक आपण या ठिकाणी काय करायचा? इग्नोर करायचा, कारण आपण बॅलन्स शीट तयार केलेली नाही. त्याच्यानंतर सांगितलंय बाय जनरेटर 2,40,000 इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज असेट ऑफ द प्रोफेशन ऑफ द डॉक्टर राज, बट याचा इफेक्ट या ठिकाणी होणार नाही, कारण आपण बॅलन्स शीट या ठिकाणी तयार केलेली नाही. त्याच्यानंतर सांगितले बाय मेडिसिन 60,000. मेडिसिन म्हणजे औषधे. त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये डॉक्टर राजने किती रुपयाचे नवीन औषधे त्या ठिकाणी खरेदी केलेली आहेत? 60,000 रुपयाची. तर प्रोफेशनच्या दृष्टिकोनातून हे काय असणार आहे? मिस्टर राजच्या दृष्टिकोनातून एक्सपेंडिचर अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला म्हणजे डेबिट साईडला टू मेडिसिन आणि याच्यावरती कोणतीही ऍडजस्टमेंट नाहीये. अमाऊंट डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये जाईल किती रुपये? 60,000. त्यानंतर सांगितलंय बाय सॅलरी ऑफ द स्टाफ ₹3 लाख. त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये डॉक्टर राजने त्याच्या दवाखान्यामध्ये जो स्टाफ होता काम करणारा, त्या स्टाफला त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये टोटल सॅलरी किती रुपये पेड केलेली आहे? 3 लाख. तर ही प्रोफेशनच्या दृष्टिकोनातून डॉक्टर राजच्या दृष्टिकोनातून काय असणार आहे? एक्सपेंडिचर असणार आहे. बरोबर. रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला आपण म्हणूया इनर कॉलमला टू सॅलरी ऑफ द स्टाफ आणि इनर कॉलमला किती रुपये? 3 लाख रुपये. बाय रेंट ऑफ हॉस्पिटल बिल्डिंग ₹1,20,000. बघा, आता त्यांचं जे हॉस्पिटल आहे, डॉक्टर राजचं जे हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलचं त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये किती रुपयाचं रेंट डॉक्टर राजने पेड केलेलं आहे? 1,20,000. बरोबर. मग आता हे जर रेंट बिल्डिंग साठी जर या ठिकाणी पेड केलं जात असेल, तर ते प्रोफेशनच्या दृष्टिकोनातून डॉक्टर राजच्या दृष्टिकोनातून काय असणार आहे? एक्सपेंडिचर असणार आहे. दाखवणार सॅलरी ऑफ द स्टाफ नंतर एक जागा सोडायची, त्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे. एक्सपेंडिचर साईडला काय दाखवणार? टू रेंट ऑफ हॉस्पिटल बिल्डिंग आणि याच्यावरती ऍडजस्टमेंट नाहीये. अमाऊंट डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये जाईल किती रुपये? 1,20,000. काय सांगितलं बघा, बाय ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिस एक्सपेन्सेस is also treated as expenditure of the profession, so it should be transferred to receipt and expenditure account, expenditure side. Okay, तर एक्सपेंडिचर साईडला म्हणायचं टू ऑफिस एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये त्याची अमाऊंट जाईल किती रुपये? 74,000. देन नेक्स्ट
बाय सन्ड्री एक्सपेन्सेस. सन्ड्री एक्सपेन्सेस म्हणजे काय, किरकोळ खर्च. या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये डॉक्टर राजला प्रोफेशनसाठी काही किरकोळ खर्च त्या ठिकाणी करावा लागलाय आणि तो किरकोळ खर्च किती रुपयाचा करावा लागलाय, 50,000. सो सन्ड्री एक्सपेन्सेस इट इज ऑल्सो एक्सपेंडिचर ऑफ द प्रोफेशन ऑफ Dr. Raj. So it's an expenditure account, expenditure side. That is to sundry expenses. There is no adjustment, so it will be transferred to outer column. That is 50,000. Okay. By drawings, 4,60,000. What is drawings? Drawings is the amount when proprietor or owner of the business withdraw some amount from the business for their personal use or domestic use. That amount is it is called drawing. So आपण काय करत होतो, ड्रॉइंग आतापर्यंत आपण काय करत होतो, ड्रॉइंग म्हणजे काय, जर व्यवसायाच्या मालकाने जर स्वतःच्या वापरासाठी एखादी कॅश किंवा एखादी वस्तू जर बिझनेसमधून काढून घेतली तर त्या वस्तूला किंवा त्या कॅशला आपण काय म्हणतो, ड्रॉइंग्स म्हणतो. आणि ड्रॉइंग्समुळे कॅपिटलचा बॅलन्स हा काय होतो, कमी होतो. म्हणून ड्रॉइंग्स तुम्ही काय करणार आहात, आपण काय करणार आहोत या ठिकाणी, जे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल जे दाखवलेलं आहे इनर कॉलमला 10 लाख रुपये, त्यातून हे ड्रॉइंगचे किती रुपये लेस करणार आपण, 4,60,000 रुपये. आणि हे 4,60,000 रुपये लेस केल्यानंतर इनर कॉलमलाच त्या ठिकाणी आपण रक्कम त्या ठिकाणी दाखवणार आहे. कारण रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज केल्यानंतर जो काही सरप्लस येईल, डिफिसिट येईल, तो इफेक्ट दाखवल्यानंतर मग कॅपिटलची अमाउंट आपण आउटला दाखवणार. परंतु या ठिकाणी आपण बॅलन्स शीट तयार न केल्यामुळे या ड्रॉइंगचा इफेक्ट या ठिकाणी होणार नाही. ड्रॉइंग इग्नोर करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलंय बाय बँक डिपॉझिट ₹10 लाख. ओके. आता बँक डिपॉझिट हे प्रोफेशनच्या दृष्टिकोनातून, डॉक्टर राजच्या दृष्टिकोनातून काय असणार आहे, असेट असणार आहे. ओके. कारण बँकेमध्ये किती रुपयाची कॅश डिपॉझिट म्हणून डॉक्टर राजने ठेवलेली आहे, 10 लाख. मग बँकेमध्ये जर हे 10 लाख रुपये डिपॉझिटच्या माध्यमातून जर ठेवले असतील तर ती रक्कम डॉक्टर राज बँकेकडून काय करणार आहे, एने म्हणून दाखवणार आहे. मग एने असणारी रक्कम आपण कुठे दाखवतो, असेट साईडला. म्हणून बँक डिपॉझिट हे डॉक्टर राजच्या प्रोफेशनच्या दृष्टिकोनातून काय असणार आहे, असेट असणार आहे. याचा इफेक्ट तुम्ही कुठे करणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. परंतु या ठिकाणी बॅलन्स शीट आपण तयार न केल्यामुळे याचा इफेक्ट होणार नाही. ठीक आहे. आणि शेवटी सांगितलंय पेमेंट साईडचा शेवट हा नेहमी आर्थिक वर्षाच्या शेवटचा क्लोजिंग बॅलन्स ऑफ कॅश किंवा बँकने होत असते. बघा आता आर्थिक वर्षाच्या शेवटी डॉक्टर राजकडे किती रुपयाची कॅश शिल्लक आहे, हे सगळे खर्च केल्यानंतर ना टोटल किती रुपयाची कॅश शिल्लक आहे, 16,000 रुपयाची. बरोबर. आणि कॅश बॅलन्स हा क्लोजिंग बॅलन्स आहे आणि आपण क्लोजिंग बॅलन्स तयार केलं असतं सोल्युशन मध्ये, परंतु या ठिकाणी बॅलन्स शीट तयार न केल्यामुळे या कॅशचा इफेक्ट या ठिकाणी होणार नाही. कारण कॅश आपली काय असते, असेट असते. ठीक आहे. आता रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आपलं ट्रान्सफर करून झालेलं आहे. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे प्रश्नामध्ये दिलं जातं आणि प्रश्नाचा फक्त आणि फक्त एकच इफेक्ट होतो, डबल इफेक्ट होत नाही. आपण एक एक इफेक्ट दिलेले आहेत. आता इथून पुढे आपण बघूया अदर इन्फॉर्मेशन म्हणजेच ऍडजस्टमेंट. आता इथून पुढे प्रत्येक ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट करायचे, 2 इफेक्ट करायचे. बघा पहिले ऍडजस्टमेंट काय सांगितले, फीज ₹50,000 इज स्टील टू बी रिसिव्ड. अजून फीचे किती रुपये येणे बाकी आहेत असं या ठिकाणी सांगितलेले आहे तुम्हाला, 50,000. फीज रिसिव्ड आपण दाखवले रिसिप्ट साईडला. बरोबर. त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये किती रुपयाची फी रिसिव्ड झालेली आहे, 5 लाख. अजून त्या 12 महिन्याचे किती रुपये फीच्या माध्यमातून येणं बाकी आहे, 50,000. बरोबर. आणि हे 50,000 रुपये चालू वर्षाचेच असल्यामुळे हे चालू वर्षाच्या रकमेमध्ये तुम्ही काय करणार, ऍड करणार. येणं बाकी असले त्याला काय म्हणतो आपण, आउटस्टँडिंग. आणि आउटस्टँडिंग सर्वांना माहिती आहे, करंट पिरियडचा आउटस्टँडिंग आपण नेहमी काय करतो, ऍड करतो. म्हणजे आउटरला नेट अमाऊंट जाईल फीज रिसिव्डची किती रुपये, 5,50,000 रुपये. बरोबर. याचा अर्थ काय की चालू वर्षामध्ये फीच्या माध्यमातून 5,50,000 रुपये आपल्याला येणार होते, परंतु यापैकी फक्त 12 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला किती रुपये मिळाले, फक्त 5 लाख रुपये मिळाले. म्हणजे किती रुपये अजून मिळाले नव्हते, 50,000. मग हे काय करणार आपण, या 5 लाख रुपयामध्ये हे चालू वर्षाचे 50,000 रुपये काय करणार, ऍड करणार. कारण हे चालू वर्षाचे आहेत आणि टोटल नेट अमाऊंट आउटला जाईल 5,50,000. ठीक आहे. याचा दुसरा इफेक्ट बघा, आउटस्टँडिंग दाखवले, आउटस्टँडिंग इन्कम. बघा रिसिप्टला दाखवले म्हणजे हे काय आहे आपलं, आउटस्टँडिंग इन्कम. आणि आउटस्टँडिंग इन्कम इज अवर असेट. याचा दुसरा इफेक्ट कुठे होणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला आउटस्टँडिंग फीज रिसिव्ड आणि अमाऊंटच्या डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये जाईल 50,000. परंतु या ठिकाणी बॅलन्स शीट तयार न केल्यामुळे याचा दुसरा इफेक्ट या ठिकाणी मात्र होणार नाही. आता मी तुम्हाला मागच्या प्रॉब्लेम मध्ये सांगितलं होतं की आउटस्टँडिंग इन्कमच्या बाबतीत तुम्हाला किती इफेक्ट दाखवायचे, 4 इफेक्ट दाखवायचे. बरोबर आहे. कारण आउटस्टँडिंग इन्कम जे तुम्ही दाखवता तो आपल्याला ते इन्कम काय करावं लागतं, नलिफाय करावं लागतं. नलिफाय करणे म्हणजे विरुद्ध साईडला त्याचं पोस्टिंग करायचं. बरोबर. आता 2 इफेक्ट सर्वांना माहिती आहेत. रिसिप्ट साईड मध्ये पहिला इफेक्ट आपण काय केला, ऍड केला इथं 50,000 रुपये. दुसरा इफेक्ट कुठे होणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. तिसरा इफेक्ट कुठे होणार, रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणजे एक्सपेंडिचर साईडला. बरोबर. प्रोव्हिजन म्हणून तुम्ही दाखवणार. बरोबर. बघा प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग फीज आणि डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये अमाऊंट जाईल किती रुपये, 50,000. हा झाला तिसरा इफेक्ट.
आणि चौथा देखील इफेक्ट तुम्ही कुठे दाखवणार, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. परंतु इथं बॅलन्स शीट तयार न केल्यामुळे याचा चौथा इफेक्ट होणार नाही. ठीक आहे. हा घटक अतिशय महत्वाचा आहे. आउटस्टँडिंग इन्कमच्या बाबतीत आपल्याला 4 इफेक्ट दाखवावे लागतात. पहिला इफेक्ट रिसिप्टमध्ये ऍड, दुसरा इफेक्ट असेट साईडला, तिसरा इफेक्ट एक्सपेंडिचर साईडला आणि चौथा इफेक्ट लायबिलिटी साईडला. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट काय सांगितलं बघा, सॅलरी टू असिस्टंट अनपेड ₹7,500. बघा, सॅलरी किती रुपयाची दिली होती स्टाफला आतापर्यंत 12 महिन्याच्या कालावधीमध्ये सॅलरी स्टाफला किती रुपये दिली होती, 3 लाख. परंतु अजून चालू वर्षाचे किती रुपये देणे बाकी आहेत, अनपेड म्हणजे काय, बाकी असते. अजून किती रुपये पेड करायचे बाकी आहेत, 7,500. बरोबर, दिले 3 लाख, परंतु अजून चालू वर्षाचे किती रुपये देणे बाकी आहेत, 7,500. अंडरस्टँडिंग आपण करंट पिरियडचं काय करतो, ऍड करतो. तर या ठिकाणी बघा, आता आपण ऍड करूया. बरोबर, ऍड करूया. ऍड आउटस्टँडिंग इनर कॉलमला 7,500 म्हणजे आउटरला नेट अमाऊंट जाईल बघा किती रुपये, 3,07,000. ठीक आहे. याचा अर्थ काय, चालू वर्षामध्ये सॅलरीचे डॉक्टर राजला किती रुपये द्यायचे होते, 3,07,500, 3,07,500. परंतु डॉक्टर राजने फक्त किती रुपये दिले त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये, 3 लाख. अजून किती रुपये द्यायचे होते, 7,500. म्हणून हे 7,500 काय केले, चालू वर्षाचे असल्यामुळे ऍड केले आउटस्टँडिंग म्हणून. बरोबर. आता याचा दुसरा इफेक्ट कुठे होणार, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, एक्सपेंडिचर साईडला लिहिले. म्हणजे याचा अर्थ काय होतो, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेसची रक्कम आपण देतो, म्हणजे देणे बाकी आहे. देणे बाकी असणाराचा दुसरा इफेक्ट कुठे करणार आपण, लायबिलिटी साईडला. कारण लायबिलिटी साईडला आपण देणी रक्कम दाखवतो. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण दुसरा इफेक्ट करणार, आउटस्टँडिंग सॅलरी ऑफ द स्टाफ अमाऊंटच्या डायरेक्ट आउटर कॉलममध्ये 7,500. परंतु याचा दुसरा इफेक्ट होणार नाही, कारण आपण या ठिकाणी बॅलन्स शीट तयार केलेली नाही. माहितीच आहे. डेप्रिशिएशन फर्निचर इक्विपमेंट अँड जनरेटर बाय 10%. फर्निचर इक्विपमेंट आणि जनरेटरवरती 10% डेप्रिशिएशन आपल्याला सांगितलेलं आहे. आणि डेप्रिशिएशन सर्वांना माहिती आपला लॉस आहे, त्याचा इफेक्ट कुठे दाखवणार आपण, असेट मधून लेस करणार आणि दुसरा इफेक्ट कुठे दाखवणार, एक्सपेंडिचर साईडला. परंतु या ठिकाणी बॅलन्स शीट तयार न केल्यामुळे याचा पहिला इफेक्ट होणार नाही, फक्त दुसरा इफेक्ट होईल एक्सपेंडिचर साईडला. बघा आता कसं होणार. आता बघा, फर्निचर किती रुपये दिलंय, 1 लाख. 1 लाखावरती जर 10% काढलं तर किती येणार, 10,000. ठीक. आपण म्हणूया एक्सपेंडिचर साईडला टू डेप्रिशिएशन, त्याला अंडरलाईन मारूया, खाली म्हणूया टू फर्निचर. 1 लाखावरती जर 10% काढलं तर डेप्रिशिएशन किती येणार, इनर कॉलमला 10,000. इक्विपमेंट वरती सुद्धा 10% सांगितलंय. इक्विपमेंट आहे 3,80,000. 3,80,000 इंटू 10%. दुसरा क्रम म्हणूया आपण या ठिकाणी इक्विपमेंट्स. बरोबर, 3,80,000 वरती किती येणार, 38,000. ओके. डेप्रिशिएशन या ठिकाणी किती येणार आहे, 24,000. ठीक आहे, तुम्ही बघताय स्क्रीनवरती. आणि या तिघांचे टोटल करून आउटरला टोटल डेप्रिशिएशन जाईल किती रुपये, 72,000. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण त्याचं दुसरं पोस्टिंग कुठे करणार, तुम्ही बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे फर्निचर इक्विपमेंट आणि जनरेटर दाखवलेलं आहे त्यातून लेस करणार. बरोबर, आणि नेट अमाऊंट आउटला ट्रान्सफर करणार. परंतु या ठिकाणी बॅलन्स शीट तयार न केल्यामुळे याचा दुसरा इफेक्ट होणार नाही. रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंटला सगळे घटक ट्रान्सफर केलेले आहेत. आता रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण क्लोज करूया. बघा, रिसिप्ट अँड एक्सपेंडिचरची क्रेडिट साईड मोठी येते 18,50,000. ते डेबिट साईडला घेऊया आपण 18,50,000. या टोटल मधून 60,000, 3,07,500, 1,20,000, 74,000, 50,000, 50,000 अँड 72,000 जर लेस केलं तर या ठिकाणी बॅलन्स राहतोय बघा, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय 11,16,500. ठीक आहे. आता याला काय म्हणायचं, प्रोफेशनच्या भाषेमध्ये याला आपण काय म्हणतो बघा, एक्सेस ऑफ रिसिप्ट ओव्हर एक्सपेंडिचर. तुम्ही नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये शिकला होता 12वीला. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर काय असतो, सरप्लस असतो. म्हणजे बघा, आता इन्कम जास्त आले खर्चापेक्षा, इन्कम जर खर्चापेक्षा जास्त आलं तर आपल्याला काय होणार, प्रॉफिट होणार. आणि त्या प्रॉफिटलाच प्रोफेशनच्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो, सरप्लस. तर याला म्हणायचं टू सरप्लस, खाली कंसामध्ये म्हणायचं बॅलन्सिंग फिगर. किती रुपयाचा सरप्लस किंवा किती रुपयाचा प्रॉफिट डॉक्टर राजला या प्रोफेशनच्या माध्यमातून त्या एका वर्षामध्ये झाला, 11,16,500. बरोबर. आता हा सरप्लस तुम्ही काय करणार, पुढे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जे कॅपिटल दाखवले तुम्ही त्यातून ड्रॉइंग्स लेस केल्यात, त्यामध्ये हा सरप्लस किंवा प्रॉफिटमुळे कॅपिटलचा बॅलन्स वाढतो म्हणून काय करणार, ऍड करणार आणि नेट अमाऊंट आउटरला येणार आणि त्याच्यानंतर बॅलन्स शीट क्लोज करणार. आहे अगदी सोपा प्रॉब्लेम होता. शिवाजी युनिव्हर्सिटी नोव्हेंबर 2018 आणि नोव्हेंबर 2019 म्हणजे 2 वेळा हा प्रॉब्लेम युनिव्हर्सिटीच्या एक्झाम मध्ये विचारला होता.